रात्रीची ड्युटी होती, 36 तासाची ड्युटी. का? रात्रीच्या कुणाला अटॅक आला, रात्रीच्या कुणाचे ऑपरेशन करायचे म्हणून त्यांच्या ड्युट्या 36 तास लावलेले असतात. आणि तिची 36 तासाची ड्युटी होती. आणि त्या ड्युटीवर असताना रात्री 3 वाजता पेशंट संपले तरी ती जागी होती. बाकीचे 4-5 डॉक्टर जागे होते. आणि ती म्हणाली की जवळपास 30 तास ड्युटी केली आहे, फार दुखायलंय, मान पाठ कमरेत ताटून गेलंय, मी जरा 15-20 मिनटं अर्धा तास लोळते. बाजूला एक त्यांना डॉक्टरला रूम असते आणि त्या रूममध्ये जाऊन ती थोडं विश्रांती करायला गेली आणि झोप लागली. पहाटे 3 वाजता 12 लोकांनी बलात्कार केला. पाहिली नाही तुम्ही? टी व्हीवर घटना सारखी चालू आहे, सारखं चालू आहे तीच बातमी 6 दिवसापासून. ते एक सापडलं आहे, पण डॉक्टरांचं म्हणणं आहे, पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की कमीत कमी 12 लोकांनी बलात्कार केला असावा. तिचं पोस्टमार्टम रिपोर्ट सांगतोय. आता सुद्धा डोळ्यात पाणी येतंय. ते हाल पाहिले त्या लेकीचे, त्या पोरीचे, त्या बहिणीचे हाल पाहिले. मला वाटलं की इथून उठावं तिकडं बांगलादेशात पाकिस्तानात जाऊन तिकडं खपावं मरावं आपण. पण हिंदू म्हणून जगण्यात काय अर्थ आहे? काय आमची संस्कृती आहे? काय संस्कृती आहे आमची? छत्रपती शिवरायांना खुश करण्यासाठी एका मावळ्यानी त्या कल्याणच्या सुभेदाराच्या घरावर स्वारी करावी, आक्रमण करावं, सगळं सोनं चांदी सगळे हिरे मानके लुटावेत आपलं स्वराज्य मोठं करण्यासाठी, कारण ते चोरच होते. आणि कल्याणच्या सुभेदाराच्या त्या घरातून, त्या महालातून निघताना आबाजी सोनदेव नावाचे जे छत्रपती शिवरायांचा एक मावळा होता, शूर सैनिक होता, त्या सैनिकाची नजर घरातल्या अतिशय सुंदर असलेल्या त्या सुभेदाराच्या सुनेवर जावी आणि त्याच्या मनात यावं, आहा हा हा, आपल्या राजाला, स्वराज्याच्या मालकाला, तो म्हणाला की स्वराज्याच्या मालकाला शोभून दिसेल अशी स्त्री आहे. इतकी सुंदर स्त्री मी महाराष्ट्रात पाहिली नाही. आबाजी सोनदेव, त्यांच्या मनात आलं राजे किती खुश होतील. आणि त्याच वेळेला, रात्रीच्या वेळेला ती सून उचलली सुभेदाराची. त्या सगळ्यांचा पाडाव केला आणि सून उचलली आणि सकाळी सकाळी महाराजांच्या समोर दरबारात आणून उभी केली. मुजरा केला महाराजांना. राज, तुमच्यासाठी एक फार मोठा नजराना आणलाय. अरे काय आणलंस? नजराना पेश करा, हजर करा. तेव्हा त्या सैनिकांनी आणून ती सुभेदाराची सून समोर आणली आणि उभी केली. उभी केल्याबरोबर राजांच्या डोळ्यात रक्त उतरलं. राजे, इतकी सुंदर स्त्री या महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही, ती तुम्हाला शोभून दिसल आणि म्हणून ही आणलेली आहे, हिचा स्वीकार करा. महाराजांची मान खाली गेली, छत्रपती शिवरायांची मान खाली गेली. राजे तसेच उठले, डोळ्यात रक्त उतरलेलं. आणि त्या सुभेदाराच्या सुनेजवळ जाऊन राजाने नखशिखांत ती सून न्याहाळली. न्याहाळल्याबरोबर सैनिकाकडे पाहिलं. वाह, महाराष्ट्रात अशी लावण्यखनी, महाराष्ट्रात अशी देखणी स्त्री मी खरंच पाहिली नाही. काय रूप आहेस. छत्रपती शिवराय आणि तिच्याकडे पाहून हात जोडले असे. आणि छत्रपती शिवरायांनी सांगितलं, पहिल्यांदा मी तुझी क्षमा मागतो आणि दुसऱ्यांदा तुझ्यासाठी एवढंच म्हणेन, माझ्या जन्माच्या अगोदर जर तू माझ्या बापाला मिळाली असतीस आणि तुझ्या पोटी माझा जन्म झाला असता तर हा शिवाजी काळा सावळा नाही तर गोरा गोमटान जगातला सुंदर पुरुष जन्माला आला असता. तू जर माझी आई असतीस, अशीच आमुची आई असती, सुंदर रूपवती, आम्हीही किती सुंदर जन्मलो असतो. वदले शिवछत्रपती. ही संस्कृती आहे, ही संस्कृती आहे या महाराष्ट्राची, संस्कृती आहे या संतांची, संस्कृती आहे सनातन या हिंदू धर्माची. आणि ते प्रकार पाहिल्यानंतर खरंच वाटलं की देशात कसं राहावं. 31 वर्ष ज्या मायबापांनी शिकवलं, हाडाची काढं केली आणि त्या बहिणीवर तशा प्रकारचा
एवढा मोठा आघात झाला, बलात्कार झाला. माझ्या इथं छोट्या छोट्या बहिणी आहेत, छोट्या छोट्या लिकी आहेत. लिकीनो सांभाळून राहा. लोकांच्या नजरा बऱ्या राहिल्या नाहीत. विषयांध झालाय समाज, हो, व्यसनाधीन झालाय समाज, हो, जपून राहा. मला वाटतं एका पद्धतीनं ते मुस्लिम बांधव त्यांच्या बायकांना, त्यांच्या स्त्रियांना त्या घोषामध्ये ठेवतात. मला वाटतं तेही काही बरंच करतात. बरंच असलं पाहिजे. झालंय असं. ते एक वकील म्हणाल्या दिल्लीच्या, जे आता त्याची केस लढतायत, मोमिता देवदत्त असं त्या पोरीचं नाव होतं, मोमिता देवदत्त. आणि रॉय नावाचा कोणीतरी एक तो पकडला गेलाय, त्यानं कबूल केलंय की आम्हीच हा प्रकार केला. ऐका ना, बलात्कार करणे. सनत भाऊ, तिच्या डोळ्याला चष्मा होता, तर चष्म्यावर बुक्या मारल्यात अशा, आणि डोळ्यात काच शिरलेत. डोळ्यात काच, डोळ्यातून हे बुबळं फुटले तर रक्त यायले. आता मी सांगू नये, इथं सांगू नये असे हाल केलेत त्या लेकीचे. त्या बहिणीचे इतके हाल पाहिल्यानंतर वाईट वाटलो. थर्र काप झाला. या गादीवर उभा आहे मी. ही संस्कृती आमची नाही. छत्रपती शिवरायांनी तिच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, तू माझी बहीण आहेस, तू माझी माऊली आहेस, तू माझी आई आहेस, चूक झाली, क्षमा असावी. आणि मग सुंदर शालू पैठणी आणून तिला नेसून तिची बोळवण केली आणि तिला घरापर्यंत पोहोचलं. या भावाची, या छत्रपती शिवरायांची या बहिणीसाठी ही बोळवण आहे. आणि तिला तिथं पोहोचल्यानंतर तिच्या नवऱ्यानं विचारलं, काय घाबरलो होतो मी, परत आलीस हे तरी बरं झालं, तुझ्याबरोबर काही वाईट तर अत्याचार केला नाही ना कोणी. तिनं सांगितलं, मी माझ्या माहेरला गेले होते, रात्री मला उचलून नेलं, पण मी माझ्या माहेरात होते, माझ्या भावानं माझी बोळवण केली आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा भाऊ मला मिळालाय. रात्र माझी भाग्याची होती, पण त्या दिवशीची रात्र काल रात्र होती, आता 9 तारखेची. हे प्रकार मागही निर्भया प्रकरण झालं दिल्लीचं, 4 फाशी झाली, पण 6 वर्षानंतर. तेव्हा आता जी केस लढणार आहे, केस लढायला चालू आहे, या मोमिता देवदत्तची केस परवाची कोलकात्याच्या कोर्टामध्ये लढणार आहे ना. ती वकील, तिची मुलाखत घेतली, तिनं सांगितलं, माझं सरकारला सांगणं आहे, स्पष्ट सांगणं आहे की 6 महिने 6 वर्षे लावण्यापेक्षा ज्यानं गुन्हा कबूल केला आहे, जो गुन्हेगार आहे आणि बलात्कारी आहे, त्याला चौकात उभा करावं, कोलकात्याच्या चौकात उभा करावं, आणि त्याचा रोज एक अवयव कापावा. तर इथून पुढे माता भगिनीवर होणारे अत्याचार कमी होईल. या देशाला दाखवावं सगळ्या चॅनलनी. त्या चौकात उभा करून त्याला एका दिवशी एक हात कापावा, त्याचं रक्त गळू द्यावं, दुसऱ्या दिवशी दुसरा हात कापावा, तिसऱ्या दिवशी पाय कापावा, चौथ्या दिवशी दुसरा पाय कापावा, पुन्हा इथून त्याचे तुकडे करावेत, इथून तुकडे करावेत, आणि या देशातल्या सगळ्या तरुणांना बघू द्यावेत. तेव्हा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन ह्या लोकांचा बदलेल. तिचं मत आहे. मोठी वकील आहे. अवघड आहे. मग ते काय खोटं आहे का? सावता महाराज, एक बहीण भावाला म्हणते, भावाला भाऊ म्हणतो, ताई काय देऊ तुला ओवाळणीमध्ये, तू मला रेशमाचा धागा बांधलायस, राखी बांधलीस, काय द्यायचे तुला. खरंच काय बहिणीचं वेडं प्रेम असतं, काय बहिणीची माया असते. बिभीषण महाराज, नंदाचा नंदन, चंद्राचा चंदन, देवाला करावं वंदन, आणि बहीण भावाच्या प्रेमाचा सण असतो या देशात राखी बंधन. राखी बंधन काय असतं हे बंधन? अलीकडे हे बंधन विसरलो आम्ही. कशाला म्हणतात बंधन? जागे व्हा, सावध व्हा. मायबापो, संतांच्या भूमीतल्या लोकांना सावध व्हायची गरज आहे. काय असतं बंधन? बहिणीचं आणि भावाचं हे प्रेमाचं नातं म्हणजे रक्षाबंधन आहे. बांधला जातो भाऊ बहिणीच्या प्रेमानं. ताई काय देऊ तुला? तेव्हा ती बहीण म्हणते, दादा
मला तुझ्याकडून कशाची अपेक्षा नाही, एका कवडीची सुद्धा अपेक्षा नाही रे. पण अलीकडे जे हे स्त्रियांवर बलात्कार अत्याचार व्हायलेत, त्यासाठी मला तुझ्याकडे एकच मागावं वाटायले. दादा, तू पहिलवान आहेस, माझ्याकडं कोणी डोळा उचलून पाहिलं तरी तू त्याला 10 वेळा मारलेला आहेस, मला माहीत आहे दादा. माझी एवढी काळजी घेतलेली आहेस दादा. पण या देशाकडं पाहिलं, या देशातल्या स्त्रियांकडं पाहिलं की शाश्वती राहिली नाही. कितीही हुशार मुली या देशातल्या मायबापांनी शिकू दिल्या नाहीत. का? भीतीमुळे. या देशातले नराधम असे जन्माला यायलेत आणि त्यांच्या भीतीमुळे आपली इज्जत जसं हिरा कपाटात ठेवावा तसं कपाटात ठेवायलेत, घरात ठेवायलेत लोक. हुशार हुशार मुली पण लोकांनी घरी बसवल्या. ज्या डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर होऊ शकल्या असत्या, त्या मुलीसुद्धा शिक्षणासाठी बाहेर पाठवित नाहीत दादा. ताई, मग मी काय करू? काही नाही दादा, तुला ओवाळणीच द्यायची असेल दादा तर मला एकच दे. हो, जशी मी तुझ्या नजरेमध्ये, माझ्याकडे पाहिल्यानंतर तुझ्या अंतकरणात, तुझ्या मनामध्ये जो भाव निर्माण होतो, उद्यापासून दादा या देशातली कोणतीही स्त्री पाहिली की तुला तिच्यात तुझी ही बहीण दिसावी. एवढंच मागणं आहे माझं. तू मला एक कवडी सुद्धा, 1 रुपयाची तुझ्या अपेक्षा नाही मला दादा. एवढं मागते मी तुला. हे बंधन टाकते तुझ्यावर मी. तुला हा रेशमाचा धागा बांधते आणि त्या धाग्यामध्ये या देशातल्या सगळ्या मुलींचं रक्षण करण्याची जबाबदारी मी तुझ्यावर देते. जसं माझ्यावर डोळा टाकल्यानंतर तू तुडवलंस त्या नराधमांना, तसं दादा मला तुझी 2000ची साडी नको दादा, 4000ची साडी नको दादा. पण साडीत दिसणारी प्रत्येक स्त्री तुला बहीण दिसली पाहिजे, प्रत्येक स्त्री तुला आई दिसली पाहिजे. तेव्हाच त्या प्रत्येक मुलीचे मायबाप तिला पाठवतील, ती भरपूर शिक्षण घेईल, तिचं कल्याण होईल आणि बिनधास्त रात्रीच्या वेळेला सुद्धा या भारतातल्या, या देशातल्या मुली निर्भयपणे शिक्षण घेतील आणि फिरायला लागतील. बहिणीची माया काही वेगळी असते. अगं ताई, 1 रेशमाचा दोरा बांधतेस आणि एवढं मागतेस दादा. तुला मी दिपावळीला करदोडा बांधते आणि आता रेशमाचा दोरा बांधते. सांगू का दादा की ह्या सगळ्या स्त्रियांचं रक्षण करण्याची जबाबदारी तुझ्यावर. आणि त्या करदोड्यामध्ये आणि या रेशमामध्ये माझे म्हातारे मायबाप, हो, या दोऱ्यामध्ये आणि या करदोड्यामध्ये बांधून मी तुझ्याकडं माझी ठेव म्हणून देते. त्यांचा चांगला सांभाळ कर. फक्त मला एवढंच दे. 2000ची साडी नको, तुझं काही नको दादा. ह्या सामान्य दोरा नाही दादा, सामान्य धागा नाही.